सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आजूबाजूचं वातावरण फार छान असेल, परंतु आईसोबत तुमचे काही मतभेद होऊ शकतात, त्यामुळे जपून राहा. आज संध्याकाळी घरी कोणी पाहुणे येण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे घरातले सगळेजण कामात व्यस्त असतील. जर तुम्हाला आज कुठल्या प्रवासाला जायचं असेल तर विचार करूनच जा, कारण आजचा प्रवास थोडासा त्रासदायक ठरू शकतो. सासरवाडीकडनं काही वाद चालू असतील तर आज संबंध सुधारतील. मोठ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. नवीन कामाला सध्या तरी थोडासा थांबण्याची चर्चा करा. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या प्रेमजीवनाचा आज आनंद राहील, परंतु कुटुंबातील काही लोक तुम्हाला थोडासा त्रास देऊ शकतात. परंतु तुमच्या जोडीदाराची तुम्हाला संपूर्ण साथ मिळेल. भावांसोबत मिळून कौटुंबिक व्यवसाय कसा वाढवता येईल यावरती तुमची चर्चा होऊ शकते. आज जर तुम्हाला कुठल्या प्रवासाला जायचं असेल तर आवश्यक गोष्टी तपासूनच जा, नाहीतर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. घरातल्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज काही खरेदी करू शकता. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात आजचा दिवस हा तुमच्या मित्रांसोबत तुम्ही खूप छान घालवाल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही कुटुंबातील मुलांसोबत खेळण्यात आणि मजा मस्ती करण्यात घालवाल. प्रॉपर्टीशी संबंधित काही जुनी प्रकरणं पुन्हा उभी राहू शकतात. तुमच्या बोलण्यावरती तुम्ही आज नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतनं फायदा होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज व्यवसायाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवरती तुमची गहन चर्चा होऊ शकते. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही घरातील सगळी कामं पटकन पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल. आज तुम्ही मित्रांसोबत बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. तुम्हाला आज सरकारी योजनांचा फायदा मिळण्याची चांगली संधी मिळेल. आज तुम्ही तुमच्या बॉससोबत एखाद्या महत्त्वाच्या कामावर चर्चा करू शकता. व्यवसायामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज नफ्याचे योग आहेत, परंतु तुमच्या मुलांच्या आरोग्यामध्ये मात्र काही बिघाड होऊ शकतो, जो थोडा जास्त काळ टिकेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक कामांमध्ये तुमची कीर्ती दूरवर पसरेल, ज्यामुळे तुमच्या मित्रांची संख्या देखील वाढेल. जर तुम्ही तुमच्या बहिणीच्या लग्नाबद्दल काळजीमध्ये असाल तर ती चिंता आज संपू शकते. व्यवसायाच्या निमित्तानं तुम्हाला आज काही प्रवास करावा लागू शकतो. आज तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी वाद होण्याची तुमची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर गोष्ट कायदेशीर होऊ शकते. आज विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही घराच्या दुरुस्ती आणि सजावटीवरती काही पैसे खर्च करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या घरच्यांशी चर्चाही कराल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये एक नवीन ऊर्जा येईल, ज्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावरती खुश दिसेल. राजकारणाशी संबंधित लोकांना आज एक नवीन संधी मिळेल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मजा मस्ती करण्यात घालवाल. नोकरी करणाऱ्या लोकांवरती आज कामाचा बोझा वाढू शकतो, परंतु तुमच्या मेहनतीने संध्याकाळपर्यंत सगळी कामं तुम्ही पूर्ण कराल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचा 108 वेळा माळ जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये प्रगती झाल्यानं तुमचा सामाजिक आवाका वाढेल
आणि त्यामुळे तुमच्या मित्रांची संख्याही वाढेल. परंतु तुमचे काही नवीन शत्रू देखील निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये येणारे अडथळे आज दूर होतील. जर तुम्ही जंगम मालमत्तेच्या वादातनं जात असाल तर परिस्थिती तुमच्या बाजूने झुकताना दिसते. दुपारच्या वेळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पार्टी करण्याचा विचार करू शकता. आज तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नाचा प्रस्ताव देखील स्वीकारू शकता. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या बोलण्यानं कुटुंबातील लोक प्रभावित होतील. कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही आज तुमच्या वडिलांचा सल्ला घेऊ शकता. त्यांचा सल्ला तुमच्या व्यवसायासाठी फारच उपयोगी ठरेल. तुमची आर्थिक परिस्थिती आज मजबूत होईल. आज जर तुम्हाला सासरवाडीतील कोणाला पैसे द्यायचे असतील तर जपून द्या, कारण यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला डिनरसाठी बाहेर घेऊन जाऊ शकता. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसभर मुलांकडनं तुम्हाला काही चांगली बातमी मिळाल्यानं तुम्ही आनंद उत्सव साजरा कराल. जोडीदारासोबत जर काही तुमचे वाद वितंड चालू असतील तर ते आज संपू शकतात. आई वडिलांसोबत तुमच्या आरोग्याचीही तुम्ही विशेष काळजी घ्या. जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कामांमध्ये घालवाल. जर आज तुम्हाला कुठलंही आजारपण त्रास देत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या, नाहीतर नंतर तो आजार अधिक त्रास देऊ शकतो. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी करणाऱ्या लोकांना आज ऑफिसमध्ये अतिरिक्त काम मिळू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाही आणि कुटुंबातील सदस्य देखील तुमच्यावरती नाराज राहतील. आज तुम्हाला वाहनांपासून दूर जावं लागेल, नाहीतर तुम्हाला दुखापत होऊ शकते. संध्याकाळी तुम्ही तुमची वेळ मजा मस्ती करण्यात घालवाल. आज योग्य लोकांसाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. विद्यार्थी जर आज नवीन कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छित असतील तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राच्या मदतीसाठी पुढे येऊ शकता. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रेशमी कपड्यांचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमची सर्व जुनी आणि रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी सकाळपासूनच तयार व्हाल. जर आज तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करण्याचा विचार करत असाल तर तेही पूर्ण होऊ शकतं. सासरवाडीकडनं आज धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज तुमचे काही पैसे अडकले असतील तर तेही परत मिळतील. त्यामुळे तुमच्या मनामध्ये एक आनंदाची लाट येईल. आज तुम्ही तुमच्या घरच्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवांचं दर्शन घेऊन शनिदेवांना तेल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही इतरांची मदत कराल. यामुळे तुमचं नातं हे अधिक मजबूत होईल. तुम्हाला आज तुमच्या व्यवसायामध्ये कोणाच्याही बोलण्यात येऊन नुकसान करून घ्यायचं नाहीये, अन्यथा भविष्यात ते नुकसान मोठं होऊ शकतं. कुटुंबामध्ये जर काही वाद चालू असतील तर ते आज पुन्हा भडकू शकतात. यामुळे तुम्हाला ताणतणाव येऊ शकतो. तुम्हाला आज तुमच्या वडिलांच्या आरोग्याबद्दल सावध राहावं लागेल, कारण जर त्यांना कोणताही आजार असेल तर तो आज पुन्हा वाढू शकतो. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादी भेटवस्तू विकत घेऊ शकता. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.